हाकललेली करोडपती पत्नी भाग 5. ग्लोबल टेक व्हेंचर्सची 500 कोटींची डील जिंकल्यानंतर सायलीच्या कंपनीची ओळख संपूर्ण देशभर झाली होती. वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर सर्वत्र एकाच नावाची चर्चा होती, सायली राणे. ज्या मुलीला कधी काळी गावंढळ म्हणून हिणवलं गेलं होतं, तीच आज यशाचं प्रतीक बनली होती. पण प्रत्येक यशासोबत काही शत्रूही निर्माण होतात आणि सायलीचा सर्वात मोठा शत्रू अजूनही हार मानायला तयार नव्हता, कियारा. कियारा तिच्या आलिशान फ्लॅटमध्ये बसली होती. समोर टीव्हीवर सायलीची मुलाखत सुरू होती. आजच्या तरुण महिलांसाठी तुमचा संदेश काय? पत्रकाराने विचारलं. सायली आत्मविश्वासाने म्हणाली, लोक तुम्हाला कितीही कमी लेखोत, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. हे ऐकताच कियाराचा संताप अनावर झाला. तिने रिमोट टीव्हीवर फेकला. सायली, प्रत्येक ठिकाणी सायली. तिच्या डोळ्यात मत्सर स्पष्ट दिसत होता. मी तिला एकदा घरातून बाहेर काढलं होतं, आता तिचं साम्राज्यच उद्ध्वस्त करेन. दुसऱ्या दिवशी सायलीच्या कंपनीत मोठा उत्साह होता. नवीन डीलमुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार कंपनीत रस दाखवत होते. सायली तिच्या टीमसोबत मीटिंग घेत होती. तेवढ्यात तिची सेक्रेटरी घाईघाईने आत आली. मॅडम, एक वाईट बातमी आहे. सायली गंभीर झाली. काय झालं? सोशल मीडियावर तुमच्याबद्दल काही खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. सायलीने लगेच मोबाईल उघडला. काही पोस्टमध्ये लिहिलं होतं, सायली राणेचं यश तिच्या मेहनतीमुळे नाही, एका श्रीमंत उद्योगपतीच्या पैशांमुळे ती पुढे आली आहे. तिने अनेक बेकायदेशीर मार्गांचा वापर केला आहे. सायलीला धक्का बसला. हे सर्व पूर्णपणे खोटं होतं. दुसरीकडे कियारा एका मीडिया एजंटसोबत बसली होती. बातम्या व्हायरल झाल्या का? हो मॅडम, लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कियारा हसली. हे तर फक्त सुरुवात आहे. सायलीच्या कंपनीच्या शेअर्सवरही परिणाम होऊ लागला. काही गुंतवणूकदार चिंतेत पडले. काही क्लायंट्सनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कंपनीतील कर्मचारी घाबरले होते. सायली मात्र शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. त्या रात्री सुहासिनी राणे तिच्यासोबत बसल्या होत्या. घाबरली आहेस? सायलीने मान हलवली. थोडी. सुहासिनी हसल्या. मोठं यश मिळालं की मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात, पण लोक खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत. सत्याला वेळ लागतो, पण शेवटी सत्य जिंकतं. सायलीने खोल श्वास घेतला. त्याचवेळी आर्यनला या अफवांची माहिती मिळाली. त्याला लगेच समजलं की हे सगळं काहीतरी षडयंत्र आहे, कारण तो सायलीला आता ओळखू लागला होता. ती अशा गोष्टी कधीच करू शकत नव्हती. त्याने लगेच तपास सुरू केला. काही दिवसांनी सायली एका महत्त्वाच्या गुंतवणूकदारांच्या मीटिंगमध्ये होती. अचानक एक गुंतवणूकदार म्हणाला, मिस सायली, या अफवांमुळे आम्ही सध्या गुंतवणूक थांबवत आहोत. सायलीच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. तिने खूप मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य डगमगू लागलं होतं. त्या रात्री ती ऑफिसमध्ये एकटी बसली होती. टेबलवर फाईल्स पडल्या होत्या. डोळ्यात अश्रू होते. काही क्षणांसाठी तिला जुनी सायली आठवली. तीच असहाय्य, अपमानित झालेली सायली. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. नाही, मी पुन्हा हार मानणार नाही. तेवढ्यात ऑफिसचा दरवाजा उघडला. सायलीने वर पाहिलं. समोर आर्यन उभा होता. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. आर्यन, तो हळू आवाजात म्हणाला. सायली, मला माहिती आहे की या सगळ्यामागे कोण आहे. सायली आश्चर्यचकित झाली. काय म्हणालात? आर्यन गंभीर झाला. माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे थेट कियाराकडे बोट दाखवत आहेत. सायलीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, कारण अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच आर्यन तिच्या बाजूने उभा राहिला होता. पण कियाराला याची खबर लागली तर ती आणखी भयानक पाऊल उचलणार होती. रात्रीचे 11 वाजले होते. सायलीच्या ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. सर्व कर्मचारी घरी गेले होते. फक्त सायली आणि आर्यन समोरासमोर बसले होते. अनेक महिन्यानंतर ते इतक्या जवळ बसले होते, पण आज त्यांच्या नात्याची ओळख नवरा बायको अशी होती, तर सत्य शोधणाऱ्या दोन व्यक्तींची होती. आर्यन, तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पुरावे आहेत, सायलीने विचारलं. आर्यनने लॅपटॉप उघडला. हो. त्याने काही फोटो आणि काही ईमेल्स तिच्यासमोर ठेवले. सायली ते पाहून स्तब्ध झाली. सर्व पुरावे एका व्यक्तीकडेच बोट दाखवत होते, कियारा. काही दिवसांपूर्वी कियाराने एका मीडिया एजन्सीला मोठी रक्कम दिली होती. त्या बदल्यात सायलीविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्याशिवाय काही बनावट सोशल मीडिया अकाउंट्स देखील तिच्याच माणसांनी तयार केले होते. सायलीचा राग अनावर झाला. ती अजूनही माझ्या आयुष्याचा पाठलाग करते. आर्यनने मान खाली घातली. माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी तिच्यावर विश्वास ठेवला. सायली काही क्षण शांत राहिली.
तिला पहिल्यांदाच आर्यनच्या आवाजात खरा पश्चाताप जाणवत होता. दुसऱ्या दिवशी सायली आणि तिची लीगल टीम पुरावे गोळा करण्याचं काम करू लागली. कियारा कितीही हुशार असली तरी काही ना काही चूक तिने केलीच होती. एकामागून एक धागे मिळू लागले. बँक ट्रान्सफर, फोन रेकॉर्ड्स, ईमेल्स सगळं तिच्या विरुद्ध जात होतं. दरम्यान कियाराला संशय आला. तिने तिच्या एका माणसाला सायलीच्या ऑफिसमध्ये पाठवलं. काय चाललंय तिथे? त्या माणसाने माहिती दिली. मॅडम, ते तुमच्या विरुद्ध पुरावा गोळा करत आहेत. हे ऐकताच कियाराच्या पायाखालची जमीन सरकली. काय? आणि आर्यन देशमुखही त्यांना मदत करत आहेत. कियाराचा चेहरा रागाने लाल झाला. आर्यनने माझ्या विरुद्ध जाण्याची हिंमत केली. त्या रात्री कियारा थेट आर्यनच्या ऑफिसमध्ये पोहोचली. आर्यन शांतपणे तिच्याकडे पाहत होता. कशासाठी आली आहेस? तू माझ्या विरुद्ध पुरावे का गोळा करत आहेस? कारण मला सत्य समजलं आहे. कियारा हसू लागली. आता सत्य आठवतंय? आर्यनचा आवाज कठोर झाला. तू एका निरपराध मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आणि तू काय केलंस? तूही तिच्यावर विश्वास ठेवला नव्हतास. हे ऐकताच आर्यन गप्प झाला, कारण ते सत्य होतं. कियारा पुढे म्हणाली, आज तू तिच्या बाजूने उभा आहेस कारण ती यशस्वी झाली आहे. नाही. मग? कारण मला माझी चूक समजली आहे. कियारा संतापाने तिथून निघून गेली. पण जाताना ती एक भयंकर निर्णय घेऊन गेली. जर सायली माझ्या विरुद्ध पुरावे वापरणार असेल तर मी तिच्याकडून सर्व काही हिरावून घेईन. 2 दिवसांनी सायलीच्या कंपनीत एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. नवीन डीलच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व कर्मचारी उपस्थित होते. हॉलमध्ये संगीत, हशा आणि आनंदाचं वातावरण होतं. सायली अनेक महिन्यानंतर मनापासून हसत होती. सुहासिनी राणे तिच्याकडे पाहून आनंदी होत्या. आज तू खूप आनंदी दिसतेस. सायली हसली. खूप दिवसांनी मन हलकं वाटतंय. पण त्याचवेळी पार्किंगमध्ये एक काळी कार येऊन थांबली. कारमधून 2 संशयास्पद व्यक्ती उतरल्या. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यांनी चोर पावलांनी इमारतीच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. काही मिनिटांनी अचानक संपूर्ण इमारतीत गोंधळ उडाला. आग लागली आहे. कोणीतरी जोरात ओरडलं. क्षणात धूर पसरू लागला. लोक घाबरून बाहेर पळू लागले. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. सायली लोकांना बाहेर काढण्यात मदत करत होती. तेवढ्यात तिला लक्षात आलं, कंपनीचा महत्त्वाचा डेटा असलेला सर्व्हर रूममध्येच राहिला होता. तो डेटा नष्ट झाला तर कंपनीचं कोट्यवधीचं नुकसान होणार होतं. सायली, आत जाऊ नकोस, सुहासिनी ओरडल्या. पण सायली आत धावत गेली. धूर वाढत होता. श्वास घेणं कठीण झालं होतं. तिने सर्व्हर सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक छताचा एक मोठा भाग कोसळला. बाहेर उभ्या असलेल्या सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. सायली, सुहासिनी किंचाळल्या. त्याच वेळी तिथे पोहोचलेला आर्यनही हादरला. आत धूर भरला होता. सायली अडकली होती. एक क्षणही न दवडता आर्यन धावत आत गेला. सर्वजण त्याला थांबवत होते, पण तो ऐकायला तयार नव्हता. कारण आज सायलीला गमावण्याची कल्पनाही तो सहन करू शकत नव्हता. धुरामध्ये सायली बेशुद्ध पडली होती आणि तिच्याकडे झेपावत होता आणखी एक जळणारा लोखंडी तुकडा. आर्यन वेळेत तिच्यापर्यंत पोहोचू शकेल का? कियारा खरंच या आगीमागे आहे का? आणि या घटनेनंतर सायलीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार आहे? कंपनीच्या इमारतीत भीषण आग लागली होती. सगळीकडे धूर पसरला होता. कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर धावत होते. बाहेर उभे असलेले सुहासिनी राणे, कंपनीचे अधिकारी आणि कंपनी कर्मचारी घाबरून इमारतीकडे पाहत होते, कारण आत अजून एक व्यक्ती अडकली होती. सायली आणि तिच्या मागोमाग आत गेलेला दुसरा माणूस होता आर्यन. इमारतीच्या आत धुरामुळे काहीच दिसत नव्हतं. आर्यनला श्वास घेणं सुद्धा कठीण होत होतं. तो सतत ओरडत होता, सायली, सायली कुठे आहेस? पण उत्तर मिळत नव्हतं. अचानक त्याची नजर एका कोपऱ्यात पडलेल्या व्यक्तीकडे गेली. ती सायली होती. तिच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती आणि धुरामुळे ती बेशुद्ध झाली होती. आर्यनचं हृदय धडधडू लागलं. तो वेगाने तिच्या जवळ पोहोचला. सायली, त्याने तिला हलवलं, पण ती शुद्धीवर नव्हती. तेवढ्यात वरून जळालेला लोखंडी बीम खाली पडू लागला. आर्यन एक क्षणाचाही विचार न करता सायलीला आपल्या मिठीत घेतलं. धाड बीम त्याच्या खांद्यावर आदळला. प्रचंड वेदना झाल्या. त्याच्या खांद्यातून रक्त वाहू लागलं, पण त्याने सायलीला काही होऊ दिलं नाही. मोठ्या कष्टाने तो सायलीला उचलून बाहेरच्या दिशेने धावू लागला. धूर वाढत होता. प्रत्येक पाऊल जड होत होतं. पण त्याच्या मनात एकच विचार होता, यावेळी मी तिला गमावणार नाही. बाहेर सर्वांच्या नजरा दरवाजाकडे लागल्या होत्या.
अचानक धुरातून 2 आकृत्या दिसल्या. आर्यन सायलीला उचलून बाहेर येत होता. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुहासिनी धावत त्यांच्या दिशेने गेल्या. सायली काही क्षणांनी ॲम्ब्युलन्स आली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात सायलीला शुद्ध आली. तिने हळूहळू डोळे उघडले. समोर सुहासिनी बसल्या होत्या. मॅडम, बाळा, तू ठीक आहेस? सायलीने आजूबाजूला पाहिलं. आर्यन कुठे आहेत? सुहासिनी काही क्षण शांत राहिल्या. त्यांना दुखापत झाली आहे. सायलीच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. काय? तुला वाचवताना त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. सायली काही क्षण गप्प बसली. तिच्या मनात भावनांचं वादळ उठलं. दुसऱ्या खोलीत आर्यन उपचार घेत होता. त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण सायली सुरक्षित होती. काही वेळाने सायली त्याला भेटायला गेली. दोघे काही क्षण शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. कशी आहेस? आर्यनने विचारलं. ठीक आहे. छान. पुन्हा शांतता. शेवटी सायली म्हणाली, तुम्ही माझा जीव वाचवला. आर्यन हलकसं हसला. कदाचित मी खूप उशिरा योग्य गोष्ट करत आहे. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन पुढे म्हणाला, सायली, त्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, माहितीय. मी तुला घराबाहेर काढलं. सायली काही बोलली नाही. आणि त्या दिवसापासून मी स्वतःला माफ करू शकलो नाही. त्याच्या आवाजात खरा पश्चाताप होता. मी रोज विचार करतो, जर मी तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर. सायलीच्या डोळ्यातही अश्रू आले, कारण तिने पहिल्यांदाच त्याला इतका तुटलेला पाहिलं होतं. तेवढ्यात पोलीस अधिकारी रुग्णालयात आले. त्यांच्याकडे महत्वाची माहिती होती. मॅडम, प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. सुहासिनी आणि सायली दोघीही तिकडे गेल्या. अधिकारी म्हणाले, ही आग नैसर्गिक नव्हती. सर्वजण हादरले. म्हणजे ही आग मुद्दाम लावण्यात आली होती. सायलीच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. अधिकारी पुढे म्हणाले, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे आणि त्यात 2 संशयित व्यक्ती दिसत आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्याचवेळी कियारा तिच्या फ्लॅटमध्ये बातम्या पाहत होती. तिला वाटलं होतं की या आगीत सायलीचं सगळं संपेल, पण बातमी ऐकताच तिचा चेहरा फटकन उतरला. सायली बचावली. आणि त्याहून मोठा धक्का, पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. कियाराच्या कपाळावर घाम फुटला. तिने लगेच तिच्या एका साथीदाराला फोन लावला. ताबडतोब शहर सोड. पोलीस आपल्या मागावर आहेत. पण तिला माहीत नव्हतं की पोलीस आधीच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले होते आणि त्याने चौकशीत एक धक्कादायक नाव सांगितलं होतं, कियारा. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात सायली आणि आर्यन एकत्र बसले होते. अचानक पोलीस अधिकारी आत आले. त्यांच्या हातात अटक वॉरंट होतं. अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आगीच्या कटाचा मुख्य सूत्रधार सापडला आहे. सायली आणि आर्यन दोघेही उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. अधिकारी म्हणाले, आम्ही कियारा मल्होत्राला अटक करणार आहोत. हे ऐकताच सायलीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याचा पडदा उघडण्याची वेळ जवळ आली. रुग्णालयातील खोलीत एकदम शांतता पसरली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडून कियाराचं नाव ऐकताच सायली, आर्यन आणि सुहासिनी राणे स्तब्ध झाले. अनेक महिन्यांपासून सायलीच्या आयुष्यात संकट निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा सत्य अखेर सर्वांसमोर येणार होतं. तुमच्याकडे खात्रीशीर पुरावे आहेत का? आर्यनने विचारलं. पोलीस अधिकारी म्हणाले, हो, आम्हाला आगीत सहभागी असलेल्या 2 व्यक्तींना अटक करण्यात यश आले आहे. चौकशीत त्यांनी कियाराचं नाव घेतलं आहे. सायलीने डोळे बंद केले. तिला त्या दिवसापासूनचा प्रत्येक प्रसंग आठवत होता. नेकलेस चोरीचा खोटा आरोप, कंपनीच्या फाईल्स, सोशल मीडियावरील बदनामी आणि आता आग. सगळ्यामागे एकच व्यक्ती होती, कियारा. त्याच दिवशी पोलिसांची एक टीम कियाराच्या आलिशान फ्लॅटवर पोहोचली. पण तिथे पोहोचल्यावर त्यांना धक्का बसला. फ्लॅट रिकामा होता. कियारा पळून गेली होती. दुसरीकडे कियारा शहराबाहेरील एका फार्म हाऊसमध्ये लपली होती. टीव्हीवर तिच्या विरोधातील बातम्या सुरू होत्या. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हे कसं शक्य आहे? ती स्वतःशीच पुटपुटली. तिला वाटलं होतं की ती नेहमीप्रमाणे सर्वांपेक्षा हुशार ठरेल, पण यावेळी परिस्थिती तिच्या हाताबाहेर गेली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सायली थेट ऑफिसमध्ये गेली. आगीमुळे कंपनीचं काही नुकसान झालं होतं, पण कर्मचाऱ्यांचा उत्साह कायम होता. सर्वजण तिच्यासोबत खंबीरपणे उभे होते. मॅडम, आम्ही पुन्हा सगळं उभं करू, एका कर्मचाऱ्याने म्हटलं. सायलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हो, आपण हार मानणार नाही.
दरम्यान आर्यनच्या मनात मात्र एकच गोष्ट चालू होती, त्याला सायलीची माफी हवी होती. एका संध्याकाळी तो सायलीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेला. सायली कामात व्यस्त होती. येऊ का? आर्यनने विचारलं. सायलीने मान हलवली. काही क्षण शांततेत गेले. नंतर आर्यन म्हणाला, सायली, मला तुझ्याशी मनापासून बोलायचं आहे. बोला. मी तुझ्याशी जे केलं त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. सायली शांतपणे ऐकत होती. पण मला एक संधी हवी आहे. कशासाठी? तुझा विश्वास परत जिंकण्यासाठी. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात अजूनही वेदना होत्या, पण तिला आर्यनमधला बदलही दिसत होता. तो आता पूर्वीसारखा अहंकारी राहिला नव्हता. जीवनाने त्यालाही खूप काही शिकवलं होतं. आर्यन, ती हळू आवाजात म्हणाली. माफ करणं आणि विसरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आर्यन शांत झाला. मी तुम्हाला माफ करू शकते. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. पण जे घडलं ते विसरणं सोपं नाही. तेवढ्यात सायलीचा फोन वाजला. तो पोलिसांचा फोन होता. फोनवरील बातमी ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय? आर्यन घाबरला. काय झालं? सायली म्हणाली, पोलिसांनी कियाराला अटक केली आहे. काही तासांनंतर पोलीस स्टेशनमध्ये कियाराला आणण्यात आलं. तिच्या चेहऱ्यावरचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला होता. सायली, आर्यन आणि विक्रम देशमुख तिथे पोहोचले. कियाराने सायलीकडे पाहिलं. काही क्षण दोघींची नजरानजर झाली. सायलीने शांतपणे विचारलं, का केलंस हे सगळं? कियारा काही क्षण गप्प राहिली. नंतर कटू हसली. कारण मला तुझा हेवा वाटायचा. सर्वजण स्तब्ध झाले. तुझ्याकडे काहीच नव्हतं, तरी सगळ्यांना तूच आवडायचीस. आणि माझ्याकडे सगळं होतं, पण कोणी मनापासून माझ्यावर प्रेम करत नव्हतं. सायलीच्या डोळ्यात करुणा दाटली. तिला कियाराचा राग आला नाही, कारण द्वेषाने कियाराचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त केलं होतं. काही दिवसांनी कियारावर खटला सुरू झाला. सर्व पुरावे तिच्या विरुद्ध होते. न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली आणि अखेर सायलीला न्याय मिळाला. त्या रात्री सायली तिच्या ऑफिसच्या टेरेसवर उभी होती. समोर शहराचे दिवे चमकत होते. तिने तिच्या संघर्षाचा संपूर्ण प्रवास आठवला. घराबाहेर हाकललेली ती मुलगी आज स्वतःच्या कर्तृत्वाने करोडपती उद्योजिका बनली होती. तेवढ्यात तिच्या मागून आर्यनचा आवाज आला. सायली. ती वळली. आर्यनच्या हातात एक छोटासा डबा होता. त्याने तो उघडला. आत त्यांच्या लग्नाची अंगठी होती. सायली आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यन म्हणाला, मला माहिती आहे की मी तुझा विश्वास तोडला, पण आयुष्यभर तो पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करायला तयार आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिचं उत्तर काय असेल? ती आर्यनला दुसरी संधी देईल का? की त्यांच्या प्रेमकथेचा मार्ग कायमचा वेगळा होईल? हे पाहू आपण पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.